मुंबई उच्च न्यायालयाचा बच्चू कडूंना दणका आहे। कारण 2018च्या प्रकरणात बच्चू कडू दोषी ठरलेले आहेत। सरकारी कामात अडथळा आणि एका कर्मचाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी हायकोर्टाने 3 महिन्यांची शिक्षा सुनावलेली आहे। बच्चू कडू यांना 3 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे। 2018चं हे सगळं प्रकरण आहे। सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्याला धमकी याबाबत तक्रार होती। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कडूंना 3 वर्षांची शिक्षा आहे, अधिक काय माहिती? निश्चितप्रमाणे मुंबईमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी 7 वर्षाचं जे प्रकरण आहे, पूर्वीचं जे प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये बच्चू कडू यांना आता मुंबई सत्र न्यायालयाने जो आहे तो दणका दिलेला आहे। एकूण 3 महिन्याची शिक्षा जी आहे ती बच्चू कडू यांना ठोठावलेली आहे। तसेच त्या सर्व संदर्भात 10,000 रुपयाचा दंड देखील जो आहे तो आकारलेला आहे। कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ही जी शिक्षा आहे ती बच्चू कडू यांना सुनावलेली आहे। काही वर्षापूर्वीच बच्चू कडू यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला, मुंबईच्या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि त्या मारहाणीनंतर 7 वर्ष हा जो खटला आहे तो चालला होता आणि त्यानंतर आता हा बच्चू कडूला दणकाच म्हणावा लागणार आहे। कारण 3 महिन्याची शिक्षा, कारावासाची शिक्षा, तसेच 10,000चा दंड जो आहे तो मुंबई सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना ठोठावलेला आहे। सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार, अमरावतीचे माजी आमदार बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाने 3 महिन्यांची शिक्षा सुनावलेली आहे। आता बच्चू कडू याच्यावर कुठे अपील करतात ते बघणं महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।